आज आपण आलू बेसनची सुकी भाजी बनवणार आहोत आणि ही भाजी अगदी डब्बा स्टाईल आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या हस्बंडला वगैरे डब्याला देऊ शकता आणि ही भाजी खूपच चविष्ट आणि चटपटीत बनते। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे आलू घेतलेली आहेत आणि हे आलू एक पावपेक्षा थोडे जास्त आहेत आणि मी हे आलू छान असे सोलून कापून घेतलेली आहे। त्याबरोबरच इथे बेसन घेतलेला आहे आणि आपल्याला एवढा बेसन लागणार नाही, 2 ते 3 चमच आपण टाकणार आहोत। त्याचबरोबर हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आता आपण भाजीला फोडणी घालूया। तर तेल छान असं गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी इथे थोडी मोहरी टाकून घेत आहे। मोहरी टाकल्यानंतर जिरा टाकून घ्यायचा आहे। जिरा मोहरीला छान असं तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता टाकल्यानंतर कढीपत्त्याला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे आलू टाकून घ्यायचे आहेत। सर्वच आलू टाकून घ्यायचे आहेत आणि या आलूंना छान असं परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता या प्रकारे आपण आलूंना छान असं परतून घेऊया। आता आपल्याला या आलूंना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता आलू छान असे फ्राय व्हायला लागलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेऊया, ज्या आपण कापून ठेवलेल्या आहेत। आलू अर्धवट शिजल्यानंतर आपल्याला इथे मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता या आलूंना आणि मिरच्यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे, म्हणजे शिजू द्यायचं आहे। काही वेळानंतर बघू शकता आलू मिरच्या छान असे शिजलेले आहेत, बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यामध्ये काही सुके मसाले टाकून घेऊया। तर सुके मसाल्यांमध्ये मी इथे सर्वात आधी मीठ टाकत आहे। मीठ चवीनुसार टाकायचं आहे, मी ते अर्ध्या चमचपेक्षा थोडासा जास्त टाकलेली आहे। थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे। त्याचबरोबर मी इथे मिरची पावडर टाकत आहे, अर्धा चमचपेक्षा कमी, कारण आपण आधीच मिरच्या टाकलेल्या आहेत। त्याबरोबरच आता मी इथे थोडासा धण्याचा कूट टाकलेली आहे, अर्ध्या चमचापेक्षा कमी, आणि चाट मसाला टाकायचा आहे अर्धा चमच। चाट मसाला इम्पॉर्टंट आहे, चाट मसाल्यामुळेच चव येते, तर चाट मसाला आवर्जून टाका। त्यानंतर मी इथे बेसन टाकत आहे, 2 ते 3 चमच आपल्याला बेसन टाकायचं आहे। बेसन अगदी जास्त टाकायचं नाही आहे, 2 ते 3 चमचे बेसन टाकलात तरी होऊन जाते। जर तुम्ही आलूचं प्रमाण वाढवत असाल तर बेसनाचं पण प्रमाण वाढवा। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर छान असं बारीक कापून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकल्यानंतर झाकून ठेवायचं आहे 3 ते 4 मिनिटांसाठी किंवा 5 मिनिटांसाठी स्लो गॅसवर। 5 मिनिटांनंतर बघू शकता आता आपली आलू बेसनची भाजी तयार झालेली आहे। आता आपण छान असं मिक्स करून घेऊया। बघू शकता किती छान अशी अगदी सुकी सुकी ही भाजी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्यानंतर आता आपण ही भाजी प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। आणि बघू शकता अगदी डब्बा स्टाईल झालेली आहे। तुम्ही डब्याला देऊ शकता ही भाजी, तुमच्या मुलांना किंवा तुमच्या हस्बंडला वगैरे कोणालाही तुम्ही डब्याला देऊ शकता। आणि भाजी खूपच चविष्ट चटपटीत बनते आणि बघू शकता बघायला पण किती सुंदर दिसत आहे ही भाजी। खूपच चविष्ट बनते ही भाजी, एकदा तरी नक्की ट्राय करा आणि खूपच सोपी पद्धत पण आहे। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।